काय दिलंय बघा, इफ फंक्शन एक्स वाय इज इक्वल टू एक्स साइन वाय प्लस वाय साइन एक्स प्लस एक्स वाय असं तुम्हाला इक्वेशन दिले. काय फाइंड करायचं आपल्याला, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स. याला काय बोलतात तुमच्या कॉलेजमध्ये, डॅबाच म्हणतात, काय बोलतात, डॅबाच म्हणतात. हां नाही, नवीन काहीतरी वेगळं वेगळं काय असेल तर जे इक्वेशन आहे ते तसं लिहायचं. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स इंटू साइन वाय प्लस वाय इंटू साइन एक्स प्लस एक्स इंटू वाय असं त्याचा अर्थ आहे. बरोबर. आता जसं आपण आधी डेरिव्हेटिव्ह शिकलो ना तसंच काही वेगळं नाही. इथं असं समजा की हे डी वाय अपॉन काय आहे, डी एक्स आहे. हे वाय म्हणजेच काय आलं, इथं हे फंक्शन आलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू काय करतो आहे, एक्सच करतो आहे. फक्त लिहिताना कसं लिहायचं, डिफरन्शिएट पार्शियली, कारण डॅबा शब्द आहे म्हणून पार्शियली, एफ विथ रिस्पेक्ट टू, इथं काय खाली शब्द एक्स आहे, डिफरन्शिएट पार्शियली एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. कीप, एक काहीतरी कॉन्स्टंट ठेवावं लागतं. आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत ना, एक्स पण आहे आणि वाय पण आहे. मग एक व्हेरिएबल आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं. खाली काय आपण डॅबा एक्स आहे म्हणजे व्हेरिएबल आपलं काय असणार आहे, एक्स असणार आहे. कॉन्स्टंट काय ठेवायचं, वाय. कीप वाय ॲज कॉन्स्टंट. आता थोडेसे बेसिक फॉर्म्युले लक्षात असतील तर बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स असेल, एक्स व्हेरिएबल आहे बरोबर ना, तर त्याचं आन्सर काय असतं 1. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा आन्सर काय असतं 0. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असं जर आलं एकत्र तर आपण कॉन्स्टंट काय करतो, बाहेर काढतो आणि व्हेरिएबलचं काय करतो, डेरिव्हेटिव्ह काढतो. आठवतं ना ते, मग तेच लिहायचं इथं. आता इथं काय लिहितं मग, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स. डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स म्हणजेच काय करतो आपण, डिफरन्शिएट करतो आहे. आता प्रत्येकाला काय करतो मी, डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्सनी मल्टिप्लाय करतो, एक्स इंटू साइन वाय प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ वाय इंटू साइन एक्स प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स इंटू वाय. कसं आपल्याला एवढी प्रॅक्टिस नाही, लगेच आपल्याला एका स्टेपमध्ये येणार नाही. 2 स्टेपचं येतं डायरेक्ट करता, पण काही गरज नाही ना, सोपं आहे तर कशाला एक स्टेप वाढूया. आता स्लोली डोकं चालवा. एक्स व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल आहे. आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय म्हणजे एक्स व्हेरिएबल आहे. आता साइन वाय हे काय झालं, कॉन्स्टंट झालं. मग कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एकत्र आलं तर कॉन्स्टंट काय करणार आपण, बाहेर काढणार. मग साइन वाय मी बाहेर घेणार, डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स असंच लिहितो, डेरिव्हेटिव्ह काढत नाही मी अजून. इथं पण तसंच, वाय कॉन्स्टंट आहे, वाय बाहेर काढला, डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ साइन एक्स. इथं पण तसंच, वाय बाहेर काढला, डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स. बरोबर. इथं डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स ॲज इट इज जसं आहे तसंच. म्हणून डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इज इक्वल टू साइन वाय ॲज इट इज. आता इथलाच फॉर्म्युला, डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा आन्सर काय 1. ठीक आहे. प्लस वाय तसंच साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स प्लस वाय तसंच आणि याचं पण डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय आलं 1. हेच झालं तुमचं आन्सर. म्हणून डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इज इक्वल टू साइन वाय प्लस वाय इंटू कॉस एक्स प्लस 1. समजलं. 2 मार्क्स आले. एवढं सोपं आहे. आता हे काय आपलं नेहमीचं जसं आपण मॅट्रिसेसमध्ये शिकलो तेच आहे, काही वेगळं नाही. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय काढायचं आपल्याला त्यांनी दिलंच नाही, क्वेश्चन तुम्ही नीट लिहिलेलं नाही आहे. मी पुस्तकात बघितलं तर पुस्तकात असं आहे म्हणून मी आता असंच लिहितो. क्वेश्चन पेपर आहे बरं, ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, डिटर्मिनंट ए बी किंवा त्याला आपण काय बोलतो साध्या शब्दात मॉड ए बी. हे आहे का नाही, बरं. तू क्वेश्चन बँक दिली त्याच्यातमध्ये आहे हा क्वेश्चन. बरं. मॉड ए बी 2 3 1 इंटू 3 1 3 जे आहे इथं जे लिहिलं आहे तेच इथं काय लिहिलं आहे, ए बी लिहिलं आहे ना. ए बीचं मिनिंग काय, हे तुमचं मॅट्रिक्स काय ए आणि हा मॅट्रिक्स काय बी आहे. त्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं जसं आपण आधी करायचो तसंच. उभ्याला काय करायचो आपण, आडवं करायचो, तेच इथे वेगळं काही नाही. जसं लिहिलं तसंच. 2 इथं स्पेस देणार, 3 इथं स्पेस देणार, 1. आता 3 1 3 उभं होतं
त्याला काय करणार मी आडवं आणि मल्टिप्लाय करणार प्रत्येकामध्ये 3 × 1 × 3. इथं जी व्हॅल्यू आहे ती तशी तशी लिहायची. उभा असेल त्याला काय करायचं आडवं करायचं आणि प्रत्येकामध्ये काय करायचं प्लस. याचा आन्सर सांगा. जे आन्सर असेल ते तुमचा आन्सर मॉड ए बी किंवा डिटर्मिनंट ए बी 12 हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. लिहून घ्या. आता काय दिले आपल्याला असं इक्वेशन दिले. हां काय काढायचे डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. स्टार्टिंगला काय काढायचं डॅबा एक्स काढायचं म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. एफ इज इक्वल टू x⁴ साइन वाय प्लस y⁴ कॉस एक्स प्लस x³ असं लिहिलं. डिफरन्शिएटच बोललो ना आपण आत्ता. हां डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर एक्स बरोबर आणि कीपिंग वाय कॉन्स्टंट. एक व्हेरिएबल घेतलं तर दुसरं कॉन्स्टंट कंपल्सरी ठेवायचं ते विसरू नका. मग डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना म्हणून इथं काय आलं डॅबा एक्स आलं आहे. ओके म्हणजे इकडे काय करणार मी प्रत्येकाला कशाने मल्टिप्लाय करणार एक्सनी. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ x⁴ साइन वाय प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ y⁴ कॉस एक्स प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ x³ बरोबर. आता जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढा. साइन वाय कॉन्स्टंट आहे कारण आपण वाय काय घेतलं आहे कॉन्स्टंट घेतलं आहे. मग साइन वाय बाहेर आला. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ x⁴ इथं y⁴ बाहेर येणार. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ कॉस एक्स इथं काहीच नाही इथं ॲज इट इज आहे डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ x³. आता फॉर्म्युला काय होता आपला डेरिव्हेटिव्हचा d/dx ऑफ x⁴ फॉर्म्युला काय होता nx⁻⁻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 ⁻
उडी मारून x⁴ - 1 काय आलं 3 प्लस y⁴ cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स, साइन एक्सचा कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, हे पाठ करा पक्क. x³ काय येणार मग 3x² येणार बरोबर. हे काय काढलं आपण डॅबा f डिवायडेड बाय डॅबा x काढलं. आपल्याला काय करायचं आहे डॅबा² f डिवायडेड बाय डॅबा x इंटू डॅबा y. म्हणजे आता या व्हॅल्यूला आपण कशाने मल्टिप्लाय करणार परत y ने. मग आता इक्वेशन ठीक आहे इक्वेशन नीट बनवतो. डॅबा f डिवायडेड बाय डॅबा x इज इक्वल टू साइन y किंवा 4x³ इंटू साइन y प्लस मायनस मायनस y⁴ साइन x प्लस 3x². ठीक आहे. डिफरन्शिएट परत पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y बरोबर. कीपिंग x कॉन्स्टंट, x कॉन्स्टंट ठेवून. म्हणजे आता इथं काय करणार मी डॅबा² f लिहिणार. आपण काय करतोय असं करतो ना थोडक्यात डॅबा डिवायडेड बाय डॅबा y ऑफ डॅबा f डिवायडेड बाय डॅबा x असं करतोय आपण. मग त्याला दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावरती काय येतं तेच येतं वरचं जे लिहिलं ते. डॅबा डॅबा काय आला डॅबा² f झाला आणि खाली काय आलं डॅबा x आधी नंतर डॅबा y नंतर बरोबर. हे कळलं नक्की कसं आलं नाही नक्की. हे बघा असं होतं नाही वरती काय इक्वेशन आहे डॅबा f डिवायडेड बाय डॅबा x आहे. याचं आपण परत डिफरन्शिएट करतोय ना कशाने करतोय डॅबा डिवायडेड बाय डॅबा y ने. आधी कोण केलं तर हे केलं तर म्हणून लिहिताना कसं लिहिणार डॅबा इंटू डॅबा डॅबा² f झालं आणि हे अगोदर हे होतं ना म्हणून आधी ते लिहिलं डॅबा x इंटू डॅबा y इज इक्वल टू. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय आहे y. x काय ठेवलं आपण कॉन्स्टंट. म्हणजे एक्सचे व्हॅल्यू कॉन्स्टंट बाहेर काढतो. डायरेक्ट करू का याच्यासारखंच करू त्यासारखंच करू बरं ठीक आहे. मग डॅबा डिवायडेड बाय कशाने डिफरन्शिएट करतोय आपण
वायने डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय 4x क्यूब इंटू साईन वाय मायनस डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ वाय रेस टू 4 साईन एक्स प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ 3x स्क्वेअर. लिहिलं. इथं आन्सर तेच डॅबा स्क्वेअर एफ डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. कॉन्स्टंट काय आलं 4x क्यूब कॉन्स्टंट आलं. साईन वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस वाय मायनस साईन एक्स काय आपलं कॉन्स्टंट आहे बरोबर ना. एक्सच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट बाहेर काढायच्या. वाय रेस टू 4चा आन्सर काय येणार 4x क्यूब येणार प्लस 3 कॉन्स्टंट आहे एक्स पण कॉन्स्टंट आहे आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 0 म्हणजे गेलं ते. हेच तुमचं झालं फायनल आन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतं 0. कळते काय माहिती कितीला आहे 4ला 2ला काय असेल 2लाच असेल 4ला नसेल. चारला नाही 2लाच आहे ते. मोठं दिसतंय मोठं केलं आहे त्याला आपण खरं तर मोठं नाही आहे एवढं. आता काय दिलं इथं डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा एक्स येईल का करता याच्यासारखंच आहे याच्यासारखंच आहे. काय करणार आपण या इक्वेशन लिहितो 5x रेस टू 4 प्लस 2x क्यूब वाय स्क्वेअर मायनस 3y डिफरेंशिएट partially z with respect to x keeping y constant. ठीक आहे. डिफरन्शिएट कोणाला करतोय झेडला विथ रिस्पेक्ट टू कोणाबरोबर एक्स बरोबर. म्हणजे इथं काय लिहिणार मी डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा एक्स. ठीक आहे. म्हणजे आपण काय कॉन्स्टंट ठेवलंय वाय. ठीक आहे. याच्यासारखंच करू इकडे जसं केलं तसं. प्रत्येक व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय करायचं डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स 5x रेस टू 4 प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स 2x क्यूब वाय स्क्वेअर मायनस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ 3y. ठीक आहे. 5 कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल मग बाहेर काढला. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स रेस टू 4 हे वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे हे 2 पण कॉन्स्टंट आहे बरोबर ना. आपण सांगितलं ना की वाय कॉन्स्टंट आहे तर वाय कॉन्स्टंट आहे. मग 2y स्क्वेअर काय काढलं बाहेर डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स क्यूब आणि हे तर काय आलं पूर्णच कॉन्स्टंट आलं. 3 पण कॉन्स्टंट आणि वाय पण कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय 0 गेलं ते लिहायची गरज नाही. 5 लिहिलं. एक्स रेस टू 4चा आन्सर काय येणार 4x क्यूब 2y स्क्वेअर याचा आन्सर काय येणार 3x स्क्वेअर. म्हणून शेवटचा आन्सर डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा एक्सचं 5 चौक 20 20x क्यूब प्लस व्यतिरिक्त 6x स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. हे झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. सोपं आहे. हे होऊ दे माझा मंगल्या. आता असं दिलं काय फाइंड करायला सांगितलं डॅबा स्क्वेअर झेड डिवायडेड बाय डॅबा टी इंटू डॅबा थिटा. म्हणजे आधी डिफरन्शिएट कोणाला करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग झेड लिहितो ई रेस टू मायनस टी इंटू साईन थिटा डिफरन्शिएट झेड विथ रिस्पेक्ट टू टी. पहिल्यांदा इथं जे असतं ना त्यांनी करायचं असतं कळलं. इथं समजा थिटा असला असतं तर आपण थिटाने केलं असतं आधी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी कीपिंग थिटा कॉन्स्टंट. थिटा आपण काय ठेवणार कॉन्स्टंट ठेवणार. मग डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टी करतो ना आपण. डॅबा टी इज इक्वल टू डॅबा डिवायडेड बाय डॅबा टी इंटू ई रेस टू मायनस टी इंटू साईन थिटा. जसं आपण इथं डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू जे बोललो आहे तेच आपण प्रत्येक वेळेस काय करतोय प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय करतोय. दिसतंय का. विथ रिस्पेक्ट टू वाय म्हटलं की डॅबा डिवायड बाय डॅबा वाय. विथ रिस्पेक्ट टू एक्स बोललो की डॅबा डिवायड बाय डॅबा एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स बोललो डॅबा डिवायड बाय डॅबा एक्स. विथ रिस्पेक्ट टू टी बोललो डॅबा डिवायड बाय डॅबा टी. ठीक आहे. डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टी इज इक्वल टू आता साईन थिटा कॉन्स्टंट आहे बाहेर काढला डॅबा डिवायडेड बाय डॅबा टी इंटू ई रेस टू मायनस टी. आता प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे. ई रेस टू एक्सचा आन्सर काय ई रेस टू एक्स. पण आपलं इथं कसं आलं टीमध्ये आलं तर मी टीमध्ये घेतो. डी बाय डी टी ऑफ ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय असतं ई रेस टू टीचं असतं. पण आपल्याकडे ई रेस टू मायनस टीचं नाही आहे आपल्याकडे काय आहे ई रेस टू टीचं आहे.
मग डी बाय डी टी ऑफ ई रेस टू मायनस टीचं कसं करणार? ॲझ्युम करून करणार. ॲझ्युम करावं लागणार आपल्याला. ॲझ्युम कसं करतात, काय वेगळे ते बघायचं. डी अपॉन डी टी, डी अपॉन डी टी आहे का दोन्हीकडं? ई ई दोन्हीकडे आहे का? इथं टीच्या जागी काय आलं आहे? मायनस टी आलं आहे. टीच्या जागी काय आलं आहे? मायनस टी. मग मी अजून काय करणार? टी इज इक्वल टू मायनस टी. मग जर क्वेश्चनमध्ये टीच्या जागेवरती मायनस टी आलेलं असेल तर आन्सरमध्ये पण मी टीच्या जागेवरती काय लिहिणार? मायनस टीच लिहिणार. ई रेस टू याचं पण आन्सर काय येणार? मग मायनस टी. आणि आता हे आपण मनाने अजूम केलं ना, बरोबर? मग जे आपण मनाने अजूम केलं त्याचा परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. डी बाय डी टी ऑफ मायनस टी असं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये करायचो. जे अजूम केलं त्याचा परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. तेच आपण इकडे करणार आहे. आता याचा आन्सर कसं येईल? डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टी इज इक्वल टू साईन थिटा तसाच ठेवला. ई रेस टू मायनस टी आहे ना, मग ई रेस टू मायनस टीचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय असतं? ई रेस टू मायनस टीच असतं. म्हणजे सिम्पल शब्दात काय की इथं टी पाहिजे होता तर इथं काय आलं आहे? मायनस टी आलं आहे. तर आपण अजून करायचं की ते मायनस टीचं पण फॉर्म्युला आहे आपल्याकडं. असं समजा की मायनस टीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग मायनस टीचा काय फॉर्म्युला आपला? ई रेस टू टीचा ई रेस टू टी असेल. ई रेस टू मायनस टीचं काय येणार? मग ई रेस टू मायनस टी येणार. समजते का नाही? थोडं थोडं कुठपर्यंत समजलं ते सांग मला. हे समजलं का पहिलं सम? हा, मग त्याच्यात काय वेगळं? तिकडे ते दोन सम केले तसेच आहे हे सम. बरं बघ इथं बघा, इकडे लक्ष दे. ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स असतो. ई रेस टू टीचा काय असतो? ई रेस टू टी असतो. हे बघा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे पहिला. आता क्वेश्चन काय विचारलं आपल्याला? ई रेस टू मायनस टी आहे. मग यांच्या दोघांमध्ये वेगळं काय बघा की इथं टी आहे आणि इथं काय आहे? मायनस टी आहे. मग आपण अजून काय करणार? टीच्या जागी मायनस टी. आपण मनाने करणार. आपण कोण आहे का? नाही ना. मग ठीक आहे, तो तात्पुरतं आपण कोणतरी झालं बाबा, ई रेस टू मायनस टी लिहिलं, पण लगेच आपल्या अवकतीवरती यायचं. आपली काही अवकत नाही आहे, जे जे चुकलं ते परत करत त्याला देऊन टाकलं. कळलं? जे एक्स्ट्रा होतं ते काय केलं? त्याचा परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढला. आपण मनाने मानलं नाही की टी म्हणजे मायनस टी माना. मग आपण मनाने मानलं म्हणून त्याचा काय काढला? सेपरेट परत डेरिव्हेटिव्ह काढला. आता इथं शब्द काय? ई रेस टू मायनस टी. मग याचा आन्सर काय येणार? ई रेस टू मायनस टीचं ई रेस टू मायनस टी. आणि परत आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. फक्त आपण तिथं डी अपॉन डी टी लिहिलं, इथं डॅबामध्ये लिहायचं फक्त. डॅबा अपॉन डॅबा टी ऑफ मायनस टी. सेम आहे की ते? फक्त तिथं डीमध्ये लिहिलं, इथं कशामध्ये लिहिलं आहे? पार्सलमध्ये लिहिलं आहे. समजतंय? हां. मग आता साईन थिटा ई रेस टू मायनस टी. आता मायनस टीचं डेरिव्हेटिव्हचं काय करणार? आधी याचं सांगा मला. डी बाय डी एक्स ऑफ एक्सचं आन्सर सांगा. काय असतं? 1 असतं. ठीक आहे, हे येतं आहे. डी बाय डी टी ऑफ टीचं आन्सर सांगा. 1च असतं. मग डी अपॉन डी टी ऑफ मायनस टीचं आन्सर काय येणार? मायनस बाहेर काढणार आणि डी बाय डी टी ऑफ टी करणार. टी स्क्वेअर कशाला करणार? फक्त मायनस बाहेर काढला. कुठं? मग इथं पण आहे की 2t. हे बघ की. अगं मला सांग, इथं पण 2t आहेत की नाही? मग तू इथं कसं काय 1 म्हणतेस? हा फॉर्म्युला आहे का नाही स्टँडर्ड आपला? आपण काय बोललेलो? डी अपॉन डी एक्स ऑफ एक्सचं आन्सर काय असतं? 1 असतं. हे माहिती आहे. मग तू तर तुझ्यानुसार मग हे एक्स स्क्वेअर इथं पण एक्स स्क्वेअर झाला, 2x झालं की. तसं आहे का? नाही ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचं आन्सर काय असतं? 1. डी अपॉन डी एक्स ऑफ एक्सचं आन्सर काय असतं? 1 असतं. समजतंय का? हे स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून देते तुम्हाला मी, बेसिक. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचं आन्सर काय असतं? 1. आता एक्स सारखाच व्हेरिएबल कोणते कोणते असतात? एक्स, वाय, थिटा आणि टी. 4 व्हेरिएबल असतात. म्हणजे मी एक्सच्या जागी टीमध्ये पण लिहू शकतो सम. याचं पण आन्सर काय असतं? 1च असतं. आता तुम्हाला सम काय दिले? डी अपॉन डी टी ऑफ मायनस टी दिले. तर साधं सिम्पल आपण मायनस बाहेर काढणार आणि जे नीट जे आहे ते तसं तसं नीट लिहिणार. डी अपॉन डी टी ऑफ टी मायनस तसंच तसंच. आणि याचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय आहे? म्हणजे आन्सर काय आलं तुमचं? -1. मग याचं पण आन्सर काय येणार? -1 आलं. म्हणजेच डॅबा झेड अपॉन डॅबा टीचं आन्सर काय आलं? तसं. कुठं आहे 1? कुठला 1? हा 1 कसा आला? तुला हे समजलं का सांग? पहिली लाईन
डी अपॉन डी टी ऑफ टीचा आन्सर काय 1. एवढं कळलं. आता ते इथं सेम दिसतंय का बघ. डी अपॉन डी टी ऑफ टीचा आन्सर काय. एवढं गोल जे केलेलं आहे त्याचा आन्सर काय आहे. एवढं गोल केलं त्याचा आन्सर काय 1. मग इथं 1 लिहिलं आणि हा मायनस असा होता तसं तसं लिहिलं. कळलं. असा टी आणि असा टी कट होत नाही. जर इथं कट करायचं म्हटलं तर इथं पण कट कर. इथं पण तसंच आहे ना सेम. हा टी आणि हा टी कट झाला आणि हा डी आणि हा डी पण कट झाला. सगळंच गेलं. आन्सर काय आलं 0. तसलं काही नाही आहे. डेरिव्हेटिव्ह याला काय बोलतात डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ टीचा आन्सर काय असतं 1. इथं पण तेच झालं ना. हा मायनस सोडून दे. मायनस तसं तसं लिहिलं असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टीचा आन्सर काय आलं 1 आलं आणि हा मायनस तसं तसा. समजलं. तेच लिहिलं तिथं. फक्त इथं कशामध्ये लिहिलं आपण डॅबामध्ये लिहिलं आहे. आता कुठपर्यंत आलो आपण डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टी पर्यंत आलो. आता काय राहिलं थिटानी डिफरन्शिएट करायचं राहिले. या इक्वेशनला कशाने करणार आपण डिफरन्शिएट. थिटानी डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा कीपिंग टी कॉन्स्टंट. आता टी कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे काय लिहितं बघा डॅबा स्क्वेअर झेड डिवायडेड बाय आधी काय होतं डॅबा टी होतं आणि आता डिफरन्शिएट कशाने करतोय डॅबा थिटानी. कुठला आलं आहे हां कुठं मायनस नाही. हे बघ हे डबल डेरिव्हेटिव्ह केला आहे हा. हे बघ असा आपल्याकडे रेडीमेड फॉर्म्युला नाही आहे. आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे असा आहे ई रेस टू टीचा आहे. ई रेस टू टी असेल तरच ई रेस टू टी आन्सर देऊ शकतो. पण इथं काय ई रेस टू मायनस टी आहे म्हणजे आपण मनाने मानणार थोड्या वेळासाठी की बाबा तो टी म्हणजेच काय मायनस टी आहे. मग ई रेस टू मायनस टीचा डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय ई रेस टू मायनस टी. मनाने मानलं म्हणून त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला. जे वेगळं आलं त्याचा सेपरेट परत डेरिव्हेटिव्ह काढला. काय वेगळं आलं तर टीच्या जागेवरती काय आलं तर मायनस टी आलं तर त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढला. डॅबा अपॉन डॅबा टी ऑफ मायनस टी. मग आता इथं जे सांगितलं तेच मायनस बाहेर काढला आणि डॅबा टी अपॉन डॅबा टी डॅबा अपॉन डॅबा टीचा आन्सर काय असतं 1. कळलं. साधं सिंपल घ्या आधी ई रेस टू 2x घे मग तुला समजेल. ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह कसं काढणार सांग. डेरिव्हेटिव्हमध्ये बोलू आपण आधी डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 2x. तू लक्ष दे तुझं पेपर नाही पण तुझं पण आहे. ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह कसं काढणार. तुझ्याकडे कोणता फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता दोघांना कम्पेअर कर काय वेगळं दिसतंय मला सांग. इथं डी दिसतोय डी दिसतोय. कम्पेअर कर म्हणजे लहान मुलासारखं बघायचं. डी दिसतोय डिवाइड दिसतंय डी दिसतंय एक्स दिसतोय ई दिसतोय. एवढं सगळं सेम आहे. वेगळं काय आलं इथं 2x आलं इथं काय आलं मग इथं काय लिहिणार एक्सच्या जागी काय आलं बाबा 2x आलं म्हणजे क्वेश्चनमध्ये एक्सच्या जागी काय आलं 2x आलं. आता ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला माझा पार्ट आहे. ई रेस टू एक्सचं आन्सर काय असतं ई रेस टू एक्स असतं. जर क्वेश्चनमध्ये एक्सच्या जागी 2x आला असेल तर मी आन्सरमध्ये पण एक्सच्या जागी काय लिहिणार 2xच लिहिणार. मी मनाने केलं नाही. फॉर्म्युला माझ्याकडे स्टँडर्ड कुठला होता हा होता. याचा फॉर्म्युला दिलता का आपल्याला आपण मनाने मानलं. या 2xला आपण मानलं की x आहे म्हणून इथं शब्द लिहिलं ना ॲझ्युम x इज इक्वल टू काय 2x. मनाने ॲझ्युम केलं हे एक्सला 2x मनाने ॲझ्युम केलं म्हणून त्याचं सेपरेट परत डेरिव्हेटिव्ह काढायचं डी बाय डी एक्स ऑफ 2x. तेच तिथं केलं आहे. इथं बघतंय टीच्या जागी 2xच्या जागी काय आले मायनस टी आलं. इथं टी होतं. ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू टी असतो. इथं टीच्या जागी काय आलं आता मायनस टी आले म्हणून मी क्वेश्चनमध्ये जसं टीच्या जागी मायनस टी आले तसंच आन्सरमध्ये मी टीच्या जागी काय लिहिणार मायनस टी लिहिणार आणि त्याचा परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढणार. कळालं. आणि आता हे जे सगळं चाललेलं डीमध्ये चाललेलं आता त्याला डॅबामध्ये करा. आलं सेम ई रेस टू मायनस टी डॅबा अपॉन डॅबा टी ऑफ मायनस टी. त्याच्या खाली हे ॲज इट इज तसं आणि याचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय असतं मायनस बाहेर काढला डॅबा अपॉन डॅबा टी ऑफ टीचं आन्सर काय असतं 1. कळलं. आता याच्या पुढं इथपर्यंत झालं. आता इथं कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू काय थिटा आहे म्हणजे थिटाला व्हेरिएबल मानलं आहे. कॉन्स्टंट कोणाला मानलं आहे टीला. मग टी वाले व्हॅल्यू बाहेर काढा.
ई रेस टू मायनस टी. आता हे -1 नाही, इथं काय आहे इंटू आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे होतं, हे खरं तर वाक्य आपण डेरिव्हेटिव्ह करण्याच्या आधी हे नीट बनवायला पाहिजे होतं. मी इथं बनवतो याच्या खालची स्टेप. याला आधी नीट लिहितो. डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टी ऑफ मायनस आधी लिहिला साइन थिटा इंटू ई रेस टू मायनस टी. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 1 आन्सर काय येतं तेच येतं. 2 1 जा 2, 3 1 जा 3, म्हणजे साइन थिटा इंटू ई रेस टू मायनस टी इंटू 1चं आन्सर काय आलं तेच आलं. आणि मायनस फक्त काय घेतला पुढे घेतला. हे तुमचं आन्सर आहे बरोबर. आता डिफरन्शिएट कुठं इंटू, मग इंटूच आहे की हे बघ की इथं खाली नाहीच ना गेलं ना ते. 2 इंटू 1चा आन्सर काय लिहितेस तू खाली सांग मला. 2. आता मी म्हणू का तू काय सर इंटू नाही लिहिलं इथं. इंटू केलं ना मी. 2 इंटू 1चा आन्सर काय 2 केलं इथं आन्सर काढलं. तसंच इथं साइन थिटा ई रेस टू मायनस टी इंटू 1 आन्सर काय आलं हे आलं. आणि मायनस फक्त काय घेतला पुढे घेतला. इथं इंटू 1 आहे, हे इंटू विसरू नको, हे मेन आहे. हां इथं, हां इथं होय, इथं आहेच की, तिथं आहेच की ते. ठीक आहे. डिफरन्शिएट कोणाला करणार आपण आता झेडला विथ रिस्पेक्ट टू कोणाबरोबर करायचं रे आपल्याला आता थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा कीपिंग टी कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला. मग डॅबा स्क्वेअर झेड डिवायडेड बाय डॅबा टी इंटू डॅबा थिटा. डिफरन्शिएट कोणाबरोबर करतोय आपण थिटाबरोबर करतोय. आपल्याला काय काढायचं होतं हे काढायचं होतं ना आपलं डॅबा झेड डिवायडेड बाय डॅबा टीपर्यंत झालं. आता शेवट काय करायचं आहे थिटाबरोबर डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजे या व्हॅल्यूला परत डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि काय करून थिटा व्हेरिएबल काय आहे थिटा आणि कॉन्स्टंट काय आहे टी. म्हणजे टी वाले व्हॅल्यू काय काढणार आपण बाहेर मायनस लिहितो. ई रेस टू मायनस टी बाहेर काढतो. डॅबा डिवायडेड बाय डॅबा थिटा ऑफ साइन थिटा ई रेस टू मायनस टी मायनस ई रेस टू मायनस टी आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस थिटा मायनस नाही साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा काय असतं कॉस थिटा. डी अपॉन डी थिटा ऑफ कॉस थिटा काय असतं मायनस साइन थिटा. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले पाठ करा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग डॅबा स्क्वेअर झेड डिवायडेड बाय डॅबा टी इंटू डॅबा थिटा. ठीक आहे. हे पण क्वेश्चन तुम्हाला बहुतेक 2 मार्क्ससाठीच आहे, 4 मार्क्सचा नाहीच आहे हा पण. कळलं. स्टेप्स बघा किती आहेत 1 2 ही स्टेपच नाही आहे 3 आणि 4 स्टेप्स आहेत. म्हणजे हे 2 मार्क्सच आहे. ते वाटतं आहे तुम्हाला मोठं कारण हे आपलं कच्चं आहे. हे एक्स्ट्रा आहे हे एक्स्ट्रा आहे. समजलं नक्की समजलं का घरी जाऊन करायचं आहे. तिचे वडील गेडेत थोडेसे जाऊ दे. आता काय येईल का सोडता येईल आलं का नाही आलं. एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 6xy. डिफरन्शिएट एफ विथ रिस्पेक्ट टू काय आहे पहिलं एक्स आहे ना सॉरी दोन्हीकडे वाय आहे का काय आहे दोन्हीकडं फर्स्ट एक्स आहे. हां ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां कीपिंग वाय कॉन्स्टंट. ठीक आहे. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स काढायचं आपल्याला. मग चला करा. डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एफ इज इक्वल टू डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ वाय क्यूब प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ 6xy. बरोबर. एक्स व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. हां मग काय येणार एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x². वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायचं का कॉन्स्टंट आहे 0 गेलं. याचं काय कॉन्स्टंट आहे बाहेर काढा. 6 पण कॉन्स्टंट आहे वाय पण कॉन्स्टंट आहे आणि डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्सचं आन्सर काय असतं 1 म्हणजे आन्सर काय आलं 3x² प्लस 6y. हे समजलं ना. हे 1 कसं आलं
डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्सचा आन्सर झाला. ठीक आहे. आता परत तेच इक्वेशन एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 6xy. आता डिफरन्शिएट काय करायचं आहे? डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स कॉन्स्टंट. उलटं. हां, मग डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ एक्स क्यूब प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ वाय क्यूब प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ 6xy. जे कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 करून टाका. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. कॉन्स्टंट आहे ते, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. एक्स कॉन्स्टंट आहे आपण म्हटलं ना इथं. बाहेर कधी घेणार? जर असं असेल तर. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल असं जर असेल तर बाहेर. इथं दोन्ही कॉन्स्टंट झाले, 3 पण कॉन्स्टंट आहे आणि एक्स पण कॉन्स्टंट आहे, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 0. हे व्हेरिएबल आहे दोन्ही. मग आता 3y², इथं 6 आणि एक्स कॉन्स्टंट बाहेर काढणार आणि डॅबा डिवायडेड बाय डॅबा वाय ऑफ वायचा आन्सर काय येणार? 1 येणार. बरोबर. म्हणजे फायनल आन्सर काय आलं? 3y² प्लस 6x इंटू 1 काय लिहिलं ते समजलं आहे? डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वायचा आन्सर. आता याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? परत याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कोणासारखा? विथ रिस्पेक्ट टू काय? हे बघा, हे झालं आपलं, हे झालं आपलं. आता हे करायचं. काढलं की हे बघ, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय आहे ना. या इक्वेशनला कशाने डेरिव्हेट करायचंय? तसं नाही. काय बोल? हा, मग काय करायचं बोल. समजा ते हे मला काढायचं, सांग काय करायचं. इथून चालू करायचं का इथून चालू करायचं? इथून चालू करणार ना. या इक्वेशनमध्ये बघ, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय आहे का? आहे ना. त्या इक्वेशनला कशाने डेरिव्हेट करायचं आहे? डॅबा एक्सने. म्हणजे या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर. मी इथं लिहितो. आता ते जाऊ दे, हे नंतर लिहा वाटलंच. हेच सोडवतो आधी. काय इक्वेशन आलं आपलं? डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इज इक्वल टू 3y² प्लस 6x असं आलं. या इक्वेशनला डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट. डॅबा स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डॅबा वाय आधी होता. आता या इक्वेशनला कशाने डेरिव्हेट करतो आपण? एक्सने. समजतंय ना? हे जे इक्वेशन आहे ना, तुम्हाला हे जर नाही समजलं, हे बघा इथं काय लिहिलं तर डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स असं होतं ना. हे जे डॅबा एक्स आहे राईट साईडचं, याचा नंतर शेवट डेरिव्हेटिव्ह काढायचं असं समजा. म्हणजे इथं काय वाक्य येणार? हेच येणार कंपल्सरी. विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे. आणि इथलं डॅबा स्क्वेअर वाय मधलं स्क्वेअर कट करा. म्हणजे अगोदर काय पाहिजे त्याच्यासाठी? डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय. तेच चालू आहे वरती. समजलं ना? इथून फंक्शनपासून चालू करून फायदा आहे का? इथून तुम्ही परत इथंच येणार आहे ना. समजतंय? हां, मग म्हणून आपण या इक्वेशनला काय केलं? डिफरन्शिएट केलं. त्याचं काय झालं मग? डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स झालं. आता वायचे व्हॅल्यू कॉन्स्टंट बाहेर काढा. 3 कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. किंवा लिहा वाटलंच तर लिहायचं तर लिहा. डॅबा डिवायडेड बाय डॅबा काय करतोय आपण? विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. बरोबर ना? विथ रिस्पेक्ट टू एक्स जे करतोय विथ रिस्पेक्ट टू तेच लिहा. 3y² प्लस डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ 6x. हां, आता डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स. 3 पण कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. त्याचा आन्सर काय आला? 0. इथं 6 कॉन्स्टंट बाहेर काढला आणि डॅबा डिवायडेड बाय डॅबा एक्स ऑफ एक्स तसं लिहिलं. म्हणून फायनल आन्सर काय आलं? डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स इज इक्वल टू 6. हे झालं तुमचं फायनल आन्सर. समजलं? बहुतेक हे असेल 4 मार्क्ससाठी, कारण 3 विचारलं ना त्यात. बघ तिकडे बघ. आपल्याला हे आन्सर फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा स्टार्ट करून करणार. हे सोडून द्या. इकडं बघून तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा काय करायचं? विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. इथं पहिल्यांदा काय? डॅबा एक्स आहे ना, आणि इथं काय? एफ आहे.
म्हणजे या इक्वेशनला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कसं करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तेच केलं, इक्वेशन लिहिलं, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय काय ठेवायचं कॉन्स्टंट. आता वाय जर सिंगल व्हॅल्यू असेल तर ती कॉन्स्टंटचा आन्सर काय आलं 0. पण इथं कसं आहे एक्स स्क्वेअर वाय, एक्स स्क्वेअर काय व्हेरिएबल आहे आणि वाय काय आहे कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट एकत्र आलं तर 0 आन्सर नाही लिहायचं, वायला बाहेर काढायचं आणि व्हेरिएबलचा आन्सर काढायचं. ही पहिली स्टेप समजली. विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आपण एक्स करतोय ना, मग प्रत्येक व्हॅल्यूला डॅबा आपण डॅबा एक्सनी मल्टिप्लाय केले का बरोबर. मग डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स. आता याच्यातलं व्हेरिएबल कोणते कॉन्स्टंट कोणते बघा, वाय कॉन्स्टंट आहे बाहेर काढला, डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. साइन एक्स काय व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे व्हेरिएबल आहे, मग ते तसंच तसं राहणार डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ साइन एक्स. मी आन्सर नाही काढत, याचं डेरिव्हेटिव्हचं काय आन्सर आहे वाय काय आहे, मग कॉस पण कॉन्स्टंट 0 आन्सर झालं ते गेलं, राहिलं काय एवढंच राहिलं. याचं आन्सर 0 झालं समजलं कसं कळलं नक्की. मग वाय तसंच ठेवला, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2x आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. मग आन्सर काय आलं तुमचं डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इज इक्वल टू 2xy प्लस कॉस एक्स. हे आन्सर कोणाचं झालं डॅबा एफ अपॉन डॅबा एक्सचं. आता परत तुम्ही काय करणार या इक्वेशनला कशाने डेरिव्हेट करणार वायने, कारण पुढच्या साईडला काय वाय डिफरन्शिएट पार्शियली. मग साइन एक्सचं कॉस एक्स केलंच की कुठं इथं आन्सर कुठं काढलं मी कॉस वाय कॉस आणि वाय कॉन्स्टंट आहे ना. इथं काय आहे वाय काय बोललो आपण कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचं गेलं ते कॉसला व्हॅल्यू नसते, वाय काय आहे कॉन्स्टंट आहे. हां मग हे काय केलं की इथं नाही केलं मी, इथं डेरिव्हेटिव्ह आन्सर काढलं का नाही, इथं डेरिव्हेटिव्ह लिहिलं की तसं तसं मी. तू काय म्हणतीस इथं आन्सर लिहायला पाहिजे ना, इथं नाही लिहिलं मी, खालच्या स्टेपला लिहिलं फक्त एवढंच केलं, बाकी काही वेगळं नाही केलं. का बरं केलं कारण हे मी एक स्टेप वाढवली, खरं तर ही स्टेपची गरज नाही बळच वाढवली, आपली मुलं हुशार त्याच्यामुळं. ठीक आहे, डिफरन्शिएट पार्शियली. आता कोणाला डिफरन्शिएट करायचं वाय एफला विथ रिस्पेक्ट टू एक्स झालं ना, आता विथ रिस्पेक्ट टू वाय. हे बघ आधी एक्स करायचं नंतर वाय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. आता एक्स काय एक्स इज कॉन्स्टंट. आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवणार कॉन्स्टंट, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स किंवा डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इज इक्वल टू. आता प्रत्येक व्हॅल्यूला कशाने डेरिव्हेट करणार आपण डॅबा अपॉन डॅबा वायने, म्हणजे प्रत्येकाला मल्टिप्लाय करा डॅबा अपॉन डॅबा वाय 2xy डॅबा अपॉन डॅबा वाय कॉस एक्स. कळलं, ही स्टेप लिहा मुद्दावून, गंडत नाही म्हणजे चुकत नाही. आता डोकं चालवायचं हळूहळू. आपण काय कॉन्स्टंट ठेवतोय एक्स कॉन्स्टंट ठेवतोय, मग एक्स आणि नंबर बाहेर काढा, 2 आणि एक्स दोन्ही बाहेर आलं, डॅबा अपॉन डॅबा वाय आतमध्ये आलं, कॉस एक्स कॉन्स्टंट आलं, एक्स काय कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचं आन्सर काय आलं 0. म्हणजे फायनल आन्सर काय 2x आणि याचं आन्सर काय असतं 1, ते लिहायची गरज नाही. म्हणजेच आन्सर काय आलं डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इज इक्वल टू 2x. समजलं. लक्षात आहे. आधी मला याचा फॉर्म्युला सांगा, डी अपॉन डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स येतो का, आहे का लक्षात. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. कळलं, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे इथं, कारण सगळं कसं इक्वेशन आहे टॅन इनवर्समध्ये आहे. हां नीट लक्षात द्या, 4 मार्क्सचं सव आहे, तेवढे 4 मार्क पडतील आपल्याला. 5-5 मार्क्स, मला वाटतं 2-2 मार्क्सचं झालं आहे आपलं या चॅप्टरचं मॅट्रिसेसचं. आता सगळं कोणतं 2 मार्क्सचं माहिती नाही आपल्याला, त्यांच्यानुसार आहे ते येईल ते येईल. आता यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स असं दिलं आहे. काय फाईंड करायला सांगितलं आहे एक्स डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू अपॉन डॅबा वाय. म्हणजे अगोदर आपण काय करू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आन्सर काढू.
म्हणजे या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू काय करणार, एक्सनी करणार. डॅबा डिफरन्शिएट यू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट. ठीक आहे. मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. आता आपल्याकडे फॉर्म्युला कुठला असतो, स्टँडर्ड टॅन इनवर्स ऑफ एक्सचा आहे किंवा टॅन इनवर्स ऑफ वायचा आहे. म्हणजे आपले व्हेरिएबल कोणते असतात ते बघा. आपण फॉर्म्युला लिहिताना असं लिहिता 1/1 + x². याच्यानंतर आपण अजून 4 फॉर्म्युले बनवलेले. टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू 1/1 + y². dx अपॉन टॅन इनवर्स ऑफ t इज इक्वल टू 1/1 + t². d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ थिटा इज इक्वल टू 1/1 + θ². कारण व्हेरिएबल कोणते कोणते असतात, एक्स वाय थिटा आणि टी, हे 4 व्हेरिएबल असतात. एका फॉर्म्युल्यापासून आपण हे 3 फॉर्म्युले अजून त्याच्यात ॲड करू शकतो, बरोबर. पण या प्रत्येक ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, एक्स वाय टी आणि थिटा म्हणजे सिंगल नंबर आहे. याच्यात ॲझ्युम करायचं काय आहे का, नाही. ॲझ्युम करायचं इथं आलं आहे बघा. आता इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे आणि आपल्याला इथं इक्वेशन काय आलं आहे, एक्स अपॉन वाय आलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, या एक्स अपॉन वायला पूर्णला एक्स मानावं लागणार. पूर्ण व्हॅल्यूला काय मानावं लागणार, एक्स मानायचं. असं समजा की हे एक्स अपॉन वाय म्हणजेच काय आहे, एक्स आहे. मग आता जसं आपण टॅन इनवर्स ऑफ एक्सचा आन्सर 1/1 + x² असतं. मी काय बोललो लक्षात आलं का, क्वेश्चनमध्ये एक्सच्या जागी काय आलं आहे, एक्स अपॉन वाय आलं आहे. तर तुम्ही आता आन्सरमध्ये पण काय करणार, एक्सच्या जागी काय टाकणार, एक्स अपॉन वाय टाकणार. आन्सर तुमच्याकडे समोर आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन वायचा आन्सर काय येणार मग, 1/1 + एक्सच्या जागी काय लिहिणार आपण, एक्स अपॉन वायचा स्क्वेअर लिहिणार. बरोबर ना, कळतंय का. मग लक्ष दे, एक्सच्या जागी एक्सच्या जागी काय आले, एक्स अपॉन वाय आले. एवढं काय आलं का, एवढंच बघ. इथं जर क्वेश्चनमध्ये एक्सच्या जागी एक्स अपॉन वाय आले तर आन्सर याचा आन्सर हे दोन्हीकडे टॅन इनवर्स समजतंय. म्हणजे आपण 1 लिहिणार, डिवाइड लिहिणार, 1 लिहिणार, प्लस लिहिणार. एक्सच्या जागेवरती क्वेश्चनमध्ये काय आलं तर मग आन्सरमध्ये पण एक्स अपॉन वायच लिहायचं. बाकी स्क्वेअरच्या जागी स्क्वेअर, काहीच चेंज नाही. एवढंच बघ, क्वेश्चनमध्ये एक्सच्या जागी हे आलं आहे, आन्सरमध्ये पण एक्सच्या जागी हेच लिहिलं. आता याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा, एक्स अपॉन वायचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. डिफरन्शिएट कोणाबरोबर करतोय आपण, एक्स बरोबर करतोय. म्हणजे एक्स व्हेरिएबल आहे, वाय काय आहे आपला कॉन्स्टंट आहे. तर वायला पकडू नका. म्हणजे हे ॲक्च्युली वेगळ्या टाईपचं सम आहे, पण आता आपल्याला उद्या पेपर पुरतं करायचं म्हणून आपण तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आपण काय करणार, फक्त इथं काय लिहायला पाहिजे मी, डॅबा अपॉन विथ रिस्पेक्ट टू काय करतोय मी, एक्स करतोय ना, डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्स अपॉन वाय. ठीक आहे, हे लिहिलं. प्लस पुढं याचं पण तसंच, टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आहे. तसंच परत एक्सच्या जागी काय आलं आहे, वाय अपॉन एक्स आले. मग काय लिहिणार इथं, 1/1 + एक्सच्या जागी काय लिहिणार, वाय अपॉन एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू परत डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ वाय अपॉन एक्स. एवढं काय आलं. हां, आता याच्या पुढं 1/1 + एक्स अपॉन वायचं ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मी याला असं लिहू शकतो, x² अपॉन y². बरोबर ना, ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे. आता इथं डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्स अपॉन वाय, हा वाय सोडून द्या, पकडू नका. काय करायचं, वाय सोडून द्यायचा, काय पकडायचं फक्त एक्स. म्हणजे वाय बघूच नका इथं. डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्सचं आन्सर काय असतं, 1. मग इथं आन्सर काय आलं, 1 आलं. ॲक्च्युली असं नसतं, तर रूल एक तो सोडून द्या. तो मी सांगू नाही शकत तुम्हाला कसं आहे. आपलं उद्या पेपर आहे, उद्या पुरतं हे वाय सोडून द्या. ठीक आहे, डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्सचं आन्सर काय आलं, 1. ओके, एवढं काय आलं. पुढं 1/1 + इथं पण तसंच, y² अपॉन x². इथं पण तसंच. हा वाय सोडून द्यायचा, काय बघायचं फक्त एक्स बघायचा. पण तो एक्स कुठे आहे, खालच्या साईडला आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा, तुम्हाला एक्सचा नाही काढायचा. कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, d/dx ऑफ 1/x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1/x² असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा आन्सर काय असतं, 1. म्हणून इथं आपण काय लिहिलं, 1 लिहिलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x चा आन्सर काय असतं, -1/x² असतं. म्हणून मी आता इथं काय लिहिणार, -1/x² लिहिणार. हा वाय सोडून दिला. तुम्ही ज्याच्याबरोबर डेरिव्हेटिव्ह काढताय ना, डिफरन्शिएट कोणाबरोबर चाललंय, एक्स बरोबर चाललंय. मग एक्सकडेच बघायचं इथं पण आणि इथं पण, वायकडे बघायचं नाही.
कळलं? वायकडे बघायचं नाही. वाय कुठं होता? वरती होतं ना. असं समज इथं वाय नाहीच आहे. इथं काय आलं मग? 1/x आलं. 1/xचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय? -1/x². म्हणून ते लिहिलं तिथं. काय आलं? हे तुमचं आन्सर. यालाच फक्त काय करायचं? नीट करायचं. आता 1 + x²/y² असेल तर आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, माहिती ना ते. आता ते मोठी स्टेप परत मोठी होईल. आता बघा असं असतं 1 + x²/y² असेल तर काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं याच्याबरोबर. इथं काही नाही म्हटलं काय मानतो? मनातल्या मनात 1. मग 1 × y² + 1 × x² डिवायडेड बाय 1 × y². असं करतात बेसिक. a/b + c/d जसं आपण आधी शिकलेलं बेसिक. मग 1 × y² आन्सर काय येणार? y². 1 × x² आन्सर काय येणार? x² आणि डिवायडेड बाय y². बरोबर. मग हेच मी डायरेक्ट लिहू शकतो का याच्या जागी? तुम्हाला झेपेल का? इथं काय करणार? y² × 1 y² + x² आणि डिवायडेड बाय y² तसं. हे मी जे बेसिक झाले ते लिहित नाही, कारण ते लिहिलं तर परत अजून स्टेप मोठे होतील. कळेल? मग इथं काय आन्सर येणार? 1/y² × 1 y² + x² तसंच. आणि हा y² कुठे आहे? खालच्या साईडला आहे. बरोबर ना? y² कुठं होता? खालच्या साईडला. ठीक आहे. × 1 त्याचा आन्सर काय येणार? तेच येणार. तर × 1 घ्यायची गरज आहे का? नाही, गेलं ते. प्लस मायनस मायनस झालं. 1/x² × 1 x² + y² x². हे मोठं डिवाइड आहे. इंटू 1/x² तसंच आहे. हा मायनस कुठं झाला? इकडे गेला. प्लस मायनस मायनस झालं. आता हे y² कुठं जात असतं? वरती. a/b डिवायडेड बाय c/d नुसार. जसं आपण आधी केलं तसं. 1a दिलाय, b दिला का? नाही. त्याला मनातल्या मनात मानायचा 1. हा c व्हॅल्यू आणि ही कोणती व्हॅल्यू? d व्हॅल्यू. मग a/b डिवायडेड बाय c/d जर असेल तर आपण काय करायचो? a/b इंटू d कुठं जायचं? वरती. आणि c कुठं यायचं? खाली. मग याच्यानुसार हा y² कुठं जाणार? वरती. हे पण मी शॉर्टकटमध्येच करतो. आता y² कुठं जाणार? वरती. असं लिहिणार तुम्ही 1/1 इंटू हे काय बघ 1/1 इंटू y² + x². हे असं लिहायला पाहिजे खरं तर. पण एवढं मोठं तर ते सम मोठं होत जातं. स्टेप्स वाढतात. ह्या स्टेप्स आता तुम्हाला आता तुम्ही M4 शिकताय. हे M1 मध्ये शिकलो आपण ऑलरेडी. त्यामुळे आता ते दाखवलं तर मध्ये सम मोठं होईल. हे असं आहे. याला काय बोलणार आपण? a. b दिला नाही, मनातल्या मनात काय मानला? 1. या व्हॅल्यूला आपण काय बोलणार? c. आणि या व्हॅल्यूला आपण काय बोलणार? d. a/b इंटू d/c. आलं का? हे 1 1 गेलं. काय आलं शेवटचं आन्सर? y² + x². हेच लिहिणार आपण डायरेक्ट. मग काय आलं? हां, म्हणजे खालचा y² वरती जाणार, एवढंच लक्षात ठेवा. हां, हे y² वरती गेलं डिवायडेड बाय y² + x². मायनस हा x² कुठे गेला? वरती. x² + y² इंटू 1/x² तसंच आहे. न्युमरेटरचं x² डिनॉमिनेटरचं x² कट झाला. काय उरलं? y² डिवायडेड बाय y² + x² मायनस 1 उरला वरती डिवायडेड बाय x² + y². हे कोणाचं आन्सर काढलं आपण? ∂u/∂x. बरोबर. ∂u/∂x झाला. आता कोणाचं काढायचं? ∂u/∂y. हां, काय म्हणतेस? y कोणता कट? हे इकडचं हे आणि हे कट नाही. यांच्या दोघांचं रिलेशन आहे, प्लसमध्ये आहे. हे 2 प्लसमध्ये आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर कट होणार. हे लिहिलेलं आहे ना? सम कुठं झाला? अजून 4 मार्कचं सम आहे. हे एक सम करू आणि मॅट्रिक्सचे 2 छोटे सम आहेत ते करा. बस झालं तुमचं. नाहीतर काहीच येणार नाही पेपरला. खायला जायचं जास्त. हां, हे एक सम आणि अजून 2 मॅट्रिक्सचे सम होतील ना? होतील की झाले असतात. हे तर हे 4 मार्कला आहेत आणि ते मॅट्रिक्सचे 2 ते 4-4 मार्कचेच आहेत.
झाले 12 मार्क्स आणि 5-5 2-2 मार्क्स झाले ते आपले मगाशी. आता काय घेणार आपण इक्वेशन परत तेच u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ व्हिडिओ बघ. मग आता काय करणार वाय अपॉन एक्स परत इक्वेशन लिहिलं. आता कशाचं आन्सर काढायचे डिफरन्शिएट पार्शियली u विथ रिस्पेक्ट टू वाय. आता विथ रिस्पेक्ट टू काय आहे वाय आहे एक्स नाही. इकडं काय केलं तर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स होतं, इथं विथ रिस्पेक्ट टू वाय आहे आणि एक्स इज काय आहे कॉन्स्टंट आहे. याच्या उलटं डॅबा यू अपॉन डॅबा वाय टॅन इनवर्स ऑफ तोच फॉर्म्युला मगाचा. या पूर्ण व्हॅल्यूला काय मानणार तुम्ही एक्स मानणार. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा आन्सर काय होतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर होतं. मग इथे काय लिहिणार 1/1 प्लस एक्सच्या जागी काय आलं आहे एक्स अपॉन वाय स्क्वेअर आणि याचा परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह बरोबर ना. कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार डॅबा अपॉन डॅबा वाय अपॉन एक्स अपॉन वाय प्लस इथं पण तेच 1/1 प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर डॅबा अपॉन डॅबा वाय अपॉन एक्स बरोबर. जसं पुढच्या स्टेपला 1/1 प्लस तिकडं जसं केलं तसंच आहे एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. तिथं कोणती व्हॅल्यू डिफरन्शिएट कोणाबरोबर केलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर म्हणजे एक्सकडंच बघितलेलं वायचं बघितलेलं का वाय गायब केलं तर तिथं. म्हणून आपण याचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय केलं तर डॅबा अपॉन डॅबा एक्स ऑफ एक्सचं आन्सर काय लिहिलं तर 1 लिहिलं. इथं वाय कन्सिडर केलं का नव्हता केला वाय सोडून दिलं. असं समजा इथं वाय नाहीच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचं आन्सर काय असतं 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x एक्सचं आन्सर काय असतं -1/x स्क्वेअर. आपण फक्त एक्स कन्सिडर केलता का बरं कारण इथं आपण डिफरन्शिएट कोणाबरोबर करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह करतोय म्हणून एक्स बघितला. इथं विथ रिस्पेक्ट टू काय करतोय वाय. मग वायचकडे बघायचं एक्सकडे बघायचं नाही. असं समजा इथे एक्स नाहीच आहे काय इथे 1/y 1/y तर 1/yचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर काय येणार -1/y स्क्वेअर बरोबर प्लस 1/1 प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता हे कसं आलं ग फॉर्म्युला तोच आहे d/dx ऑफ 1/xचा आन्सर काय आहे -1/x स्क्वेअर. तू एक्सच्या जागी इथं वाय लिहिलं तर काय येणार वाय येणार. वायच्या जागी थिटा लिहिलं तर थिटा येणार. थिटाच्या जागी टी लिहिलं तर टी येणार. 4 व्हेरिएबल असतात एका फॉर्म्युल्याचे आपण 3 फॉर्म्युले अजून ॲड करू शकतो विसरू नका ते. मग हे असं झालं. आता इथं विथ रिस्पेक्ट टू काय करणार आपण वाय बघतोय म्हणजे फक्त वायच बघायचं हा एक्स बघायचं का नाही. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वायचं आन्सर काय असतं 1. मग आन्सर आता हे वाय स्क्वेअर कुठे जाणार वरती. आता मी या स्टेपच्या ऐवजी डायरेक्ट कोणती स्टेप करतो ही स्टेप करतो बघा समजते का. हे वाय स्क्वेअर कुठे जाणार वरती गेलं डिवायडेड बाय वाय स्क्वेअर इंटू 1 वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं येणार इंटू -1/y स्क्वेअर जसं आहे तसंच प्लस एक्स स्क्वेअर कुठे गेलं वरती एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू 1 तसंच. हा वाय स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर काय आला कट झाला. काय उरले -1/y स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याच इक्वेशनला मी असं लिहू शकतो का रे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर आहे का. हे तर ॲज इट इज तसं लिहिले. साईन प्लस आहे इथं काही नाही म्हणजे काय असतं प्लसच असतं. -1 वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे खाली काय लिहिलं फक्त एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. 2 + 1 केलं आणि 1 + 2 केलं आन्सर काय असतं 3च असतं. कुठं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण हे दोन्ही सेम आता मला कॉमन घ्यायचं ना. इथं पण मी कॉमन घेणार आहे. इथं लिहिलं नाही मी इथं पण तुम्ही लिहू शकता वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला मी काय लिहू शकतो इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो. इथं पण लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होईल. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला मी असं लिहू शकतो ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दोन्ही बेस कॉमन झालं. इथं पण दोन्ही बेस कॉमन झाले. हे कोणाचा आन्सर काढला आपण डॅबा यू अपॉन डॅबा वाय. हे दोन समजलं का
आता त्यांना जे पाहिजे ते कुठं लिहितो, आता तिकडे लिहितो. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि आता ही तिसरी स्टेप. त्यांना जे आन्सर पाहिजे ते. म्हणून x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. आता फक्त काय करायचं, जे आपण आन्सर काढले त्याला एक्सने आणि वायने मल्टिप्लाय करायचं. एक्स लिहितो, डॅबा यू अपॉन डॅबा एक्सचं आपलं आन्सर काय आलं, हे आलं, ते लिहा तिथं फक्त. वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर, काहीच नाही, प्लस वाय ॲज इट इज आणि डॅबा यू अपॉन डॅबा वायचा आन्सर काय आला तेच इथे लिहून टाका. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. समजलं? झालं, संपलं. येईल का करता? प्रॅक्टिस करा जरा 2 वेळेस. याच्या पुढं तुम्हाला करायचं असेल, मूड असेल तर असं करू शकता. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमन काढलं, वरती काय लिहिणार, वाय स्क्वेअर मायनस 1. हे दोघांचं बेस कॉमन आहे ना, एकदा लिहिलं. वरचं काय केलं, फक्त जसं आहे तसं लिहिलं, प्लस वाय तसंच. याचं दोघांचं बेस कॉमन आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वरचं काय लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. स्टेप 1 ही स्टेप 2 आणि तिकडची स्टेप 3. हे 4 मार्क्सचं सम आहे, नीट करा म्हणजे तुम्हाला मार्क्स पडतील. मेन कन्फ्युजन इथं आहे. हां, एक मिनटं. मेन कन्फ्युजन इथं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना फक्त एक्सकडे बघायचं, वाय कॉन्स्टंट घ्यायचा, आणि विथ रिस्पेक्ट टू वाय करताना फक्त वायकडे बघायचं, एक्स 0 घ्यायचं. कळलं? अवघड सम नाही आहे ते, तुम्ही पहिल्यांदा बघता त्यामुळे थोडंसं वाटते. घरी जाऊन जरा 2 वेळेस करा ते. फाइंड द रँक ऑफ मॅट्रिक्स ए. रँक म्हणजे काय काढायचं असतं, नंबर ऑफ नॉन झिरो रोज, हे तुम्हाला काढायचं असतं. नंबर ऑफ नॉन झिरो रोज. ठीक आहे, आता ते बघू. नंबर ऑफ नॉन झिरो रोज म्हणजे काय. जसं आपण ते गॉस एलिमिनेशन मेथड शिकलेलं मागच्या वेळेस M2 मध्ये. या ट्रायंगलला काय करायचं, 0 करायचं, ते 0 करायचा प्रयत्न करायचा. हे ट्रायंगलमध्ये जेवढ्या व्हॅल्यू आहेत ना त्या व्हॅल्यूला 0 करायचं. मी व्हॅल्यू लिहितो, एरिया म्हणतो, ए मॅट्रिक्स ए 1 2 3 4 5 6 7 8 9. आता याला काय बोलतात, रो 1, याला बोलतात रो 2, याला बोलतात रो 3, याला बोलतात कॉलम 1, याला बोलतात कॉलम 2, याला बोलतात कॉलम 3. मला चेंज कोणत्या याच्यात करायचं आहे, रो 2 मध्ये आणि रो 3 मध्ये चेंज करायचं. लिहितो कसं बघा, रो 2 मध्ये चेंज करायचं आहे म्हणून रो 2 ॲरो. चेंज कोणात करायचं आहे, रो 2 मध्ये. रो 2 मध्ये चेंज करायचं म्हणून रो 2 इज इक्वल टू, असं थोडक्यात. फॉर्म्युला काय, रो 2. तसं फॉर्म्युला नाही आहे. आता हे आपण आपलं प्लस तयार केलं आहे थोडक्यात. हे सम जमलं आपल्याला. ॲक्च्युली ते सम त्या मेथडने नाही आहे, आपण जे मेथडनी करतो ना आत्ता त्या मेथडने नाही आहे, ते वेगळ्या मेथडने. पण ते आता तुम्हाला झेपणार नाही. आपण तात्पुरतं जसं बसं उद्यापुरतं करतो आहे. पण याचं तर बरोबर येणार मार्क्स. याचे मॅडमच्या हातात मार्क्स देतील का नाही देतील माहिती नाही, पण आपण लिहून टाकू, देईल मार्क, दयावान असतं तर मॅडम. ठीक आहे. रो 2 मध्ये चेंज करायचे, रो 2 मायनस रो 2 फर्स्ट कॉलम व्हॅल्यू इंटू R1, असा फॉर्म्युला करा लक्षात तुम्ही. R2 मध्ये चेंज करायचं म्हणून R2 मायनस R2ची फर्स्ट कॉलमची व्हॅल्यू इंटू R1. आता काय लिहिलं त्याच्यानुसार करतो. R2 लिहिलं इथं. R2च्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, 4 5 आणि 6. इथं लिहितो 4 5 6 लिहिलं. इथं जसं आहे ना तसं लिहितो. R2च्या व्हॅल्यू लिहिल्या 4 5 6, दिसते का. हां, इथं काय मायनस 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 लिहिलं. R2 फर्स्ट कॉलम व्हॅल्यू, R2ची फर्स्ट कॉलमची व्हॅल्यू काय आहे, हे R2 आहे आणि हे कॉलम फर्स्ट आहे म्हणजे काय व्हॅल्यू आली 4. ती सगळीकडे कॉमन असते, 4 4 4. रो 1 हे, रो 2 हे, रो 2 हे आणि त्याची कॉलम 1 व्हॅल्यू हे. समजलं. हां, रो 2 फर्स्ट कॉलम व्हॅल्यू इंटू 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 काय लिहिलं आहे, R1. R1च्या 3 व्हॅल्यू लिहायच्या, 1 2